Friends, today we are going to discuss about the parts of speech. This is first part of parts of speech. In this first part, we are going to discuss or learn about the first four types of parts of speech, and which are they? These are noun, नाम, pronoun, सर्वनाम, verb, क्रियापद and adverb, क्रिया विशेषण. But here are five kinds or types of nouns. नामाचे पाच प्रकार आहेत. These are the common noun, सामान्य नाम, proper noun, विशेष नाम, material noun, वस्तुवाचक नाम, collective noun, समूहवाचक नाम, abstract noun, भाववाचक. So let us begin with the first one, that is common noun. Common noun means a name or a word used in common to every person or thing in the same class. म्हणजेच एकाच प्रकारच्या वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी आदींना दिलेलं नाव. मग असे कोणते आहेत उदाहरण की ज्यांना आपण एकाच नावाने संबोधतो? मुलं, बरीच मुलं असतात, किंवा मुलगा कोणताही असला, बॉय म्हणतो. गर्ल, GIRL. पक्षी असतील त्यांना बर्ड म्हणतो. कोणतंही झाड असेल, कोणत्याही प्रकारचं झाड असेल त्याला ट्री म्हणतो. त्यानंतर एखादा व्यक्ती घेतला, मनुष्य घेतला, पुरुष घेतला तर मॅन किंवा विमेन, लेडी, टेबल, चेअर, टीव्ही, कबोर्ड, बुक, पेन, etc. These are some examples of कॉमन नाउन, सामान्य नाम. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कॉमन नावाच्या अगोदर, कॉमन नाउनच्या अगोदर ए, एन किंवा द हे आर्टिकल येतं. नाउ टर्न टू द नेक्स्ट पॉइंट. आता आपण बघणार आहोत दुसरा प्रकार, प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम. विशेष नाम म्हणजेच अ वर्ड ऑर ए नेम ऑफ ए पर्टिक्युलर पर्सन ऑर प्लेस. म्हणजेच एखाद्या ठिकाणाचं किंवा व्यक्तीचं ठेवलेलं नाव. जसं आपलं स्वतःचं नाव. फॉर एक्झाम्पल, आपलं विशिष्ट नाव, आपलं स्वतःचं नाव हर्ष, हे आपलं ठेवलेलं नाव आहे. एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, शहराचं नाव असेल, पुणे, ठेवलेलं नाव आहे. नदीचं नाव असेल, गंगा रिव्हर किंवा ब्रह्मपुत्रा. एखाद्या देशाचं नाव असेल, इंडिया, इंडिया म्हणा किंवा भारत माता, भारत म्हणा. कोणते ठिकाणाचं नाव झालं, व्यक्तीचं नाव झालं. ही काही उदाहरणं आहेत प्रॉपर नाउनची. याच्यामध्ये आणखी तुम्ही ऍड करू शकता, कलेक्शन करू शकता आणि प्रॉपर नाउन आपल्याला समजायला सोपं जाईल. नेक्स्ट, आता आपण बघणार आहोत तिसरा प्रकार, नाउन्सचा तिसरा प्रकार, मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजेच वस्तुवाचक नाव. म्हणजेच वस्तुवाचक नाव म्हणजेच असा पदार्थ किंवा त्या पदार्थापासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थ किंवा वस्तू, याला काय म्हणतात? वस्तुवाचक नाव असं म्हणतात. ही ओळखण्याची खूण. आणखी क्लू कोणता आहे? या मटेरियल नाउन्सना मोजता येत नाही. एक वस्तू, दोन वस्तू असं म्हणता येत नाही. या कसं असतं? अनकाउंटेबल असतं. मग अनकाउंटेबल कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या वस्तू आहेत, पदार्थ आहेत? तर उदाहरणार्थ मिल्क. आपल्याला एक मिल्क, दोन मिल्क असं म्हणता येत नाही. ते लिटर मध्ये मोजतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच याला वेगळं परिमाण आहे मोजण्यासाठी. त्यानंतर वॉटर, लिटर मध्ये मोजतात. गोल्ड, सिल्वर, हे आपल्याला ग्रॅम किंवा किलो मध्ये मोजतात. एक, दोन, तीन असं मोजता येत नाही. त्यानंतर कॉटन, वूल, गॅस,
इत्यादी ही काही मटेरियल नाउनची उदाहरणं आहेत. याच्यामध्ये आणखी तुम्ही ॲड करू शकताय. याला परिमाण वापरायची झाली तर लिटर, ग्रॅम, किलोग्रॅम किंवा त्याच जोडीला मोअर, त्यानंतर सम अशी काही परिमाणे सुद्धा या ठिकाणी वापरली जातात. तुम्ही सरावाने याचाही वापर करा वारंवार आणि आणखी मटेरियल नाउनची यादी तयार करा. नेक्स्ट, यानंतर आपण बघणार आहोत पुढील भाग कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच समूहांचक नाम. कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजेच वर्ड यूज फॉर द नेम ऑफ कलेक्शन. कलेक्शन मीन्स समूह. कशाचा समूह? तर पर्सन और थिंग, व्यक्ती किंवा वस्तूंचा समूह. कलेक्शन याला एकाच नावाने संबोधलं जातं. म्हणजेच एकाच प्रकारचा वर्ग असेल, प्रकार असेल किंवा जाती यांचा जो एकच समूह असतो त्याच्यासाठी एक विशिष्ट शब्द वापरलेला असतो, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो. मग असं कंट आहे, एक शब्द वापरतात पण त्यातून समूहाचा बोध होतो. उदाहरणार्थ बघायचं झालं तर आपलं दैनंदिन आपली टीम घ्या. तुमची स्वतःची टीम असेल कोणत्याही खेळातली टीम, याच्यातून अनेकांचा बोध होतो पण एकच शब्द वापरतात टीम. त्यानंतर आपली आर्मी घ्या. आर्मी, पक्ष्यांचा थवा, अनेक पक्षी उडतात पण त्याच्यासाठी एकच शब्द आहे, समूहवाचक शब्द फोक. यानंतर कमिटी. कमिटी म्हटलं की मंडळ, पण त्या मंडळामध्ये दोन पेक्षा जास्त माणसं असतात. कमिटी. कमिटी. यानंतर ज्युरी, न्यायमंडळ असेल, न्यायाधीश असतील, ज्युरी. त्यानंतर फ्लीट. फ्लीटचा अर्थ आहे जहाज किंवा विमानांचा तांडा. अनेक जहाज असतील किंवा अनेक विमान असतील तर त्याला फ्लीट असं म्हणतात. ही काही कलेक्टिव्ह नाउनची उदाहरणं आणि कसे ओळखायचे याविषयी थोडक्यात माहिती. नेक्स्ट, यानंतर शेवटचा प्रकार आहे नाउनचा, तो म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजेच याला आपण म्हणतो भाववाचक नाम, की ज्याच्यामधून भाव प्रकट होतात. म्हणजेच याचं डेफिनेशन कशी असेल? अ वर्ड और अ नेम which indicates the quality action state. Quality action state consider apart from object. म्हणजेच मनातील आपल्या कल्पना, विचार की ज्याचा भौतिक वस्तूंशी संबंध नसतो, त्यांना आकार किंवा रूप नसतं. या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या. मग अशा गोष्टी कोणत्या आहेत? उदाहरणार्थ की ज्यांना आकार नसतो, ज्या आपल्या मनात आहेत आणि त्याचा बाहेरच्या वस्तूशी संबंध नसतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर काइंडनेस. काइंडनेस दयाळूपणा. ऑनेस्टी प्रामाणिकपणा. असं दाखवता येत नाही ही वस्तू, याला या वस्तूला प्रामाणिकपणा म्हणतात. ऑनेस्टी. क्लेव्हरनेस हुशारी. वस्तूच्या स्वरूपात दाखवता येत नाही. त्यानंतर चाइल्डहुड. पॉवर्टी. मॅनहुड. त्यानंतर हॉरर. रिवेंज. मुमेंट. ही काही ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची उदाहरणं आहेत. यामध्ये तुम्ही आणखी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ॲड करू शकता. नाउ टर्न टू द नेक्स्ट सेकंड नंबर पॉइंट. आपण नाउन हा भाग पूर्णपणे पाहिलेला आहे. आता आपण बोलणार आहोत प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. ए वर्ड यूज इन्स्टेड म्हणजे च्या ऐवजी. कशाच्या ऐवजी? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. मग असे कोणते आहेत? आपल्याला माहिती आहेत. आई, स्वतःऐवजी आय वापरतो. एखाद्या पुल्लिंगी माणसाचं नाव असेल त्याच्याऐवजी ही वापरतो. स्त्रीलिंगी असेल, नाव असेल एखादं त्यावेळेस शी वापरतो. इट. अनेकांचा बोध होत असेल, अनेक व्यक्तींचा, त्याऐवजी वी वापरतो. यू आणि दे. ही काही सर्व नामं आपण वापरतो.
उदाहरणार्थ तुम्हाला एक दाखवतो मी याच्यामध्ये. सांची is absent because she is ill. याच्यामध्ये नाउन काय आहे? सांची. ती आजारी आहे कारण ती. दुसऱ्या वाक्यामध्ये सांचीसाठी शी हे प्रोनाउन आलेला आहे. हे लक्षात घ्या. याचा वापर करून आपण प्रोनाउन योग्य प्रकारे वापरू शकतो. नेक्स्ट, आता आपण बघणार आहोत चौथा प्रकार यामध्ये, तिसरा प्रकार यामधील वर्ब. वर्ब म्हणजेच क्रियापद. क्रियापद म्हणजेच अ वर्ड विच इंडिकेट्स ॲक्शन और स्टेट, जो स्थिती किंवा एखादी कृती दर्शवतो. मग आपल्याकडे असणारे कोणतंही क्रियापद घ्या, क्रिया किंवा स्थिती दाखवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? वर्ब असं म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी गोष्ट लिहित असाल, राईट, खेळत असाल, प्ले, पाहत असाल, सी, उड्या मारत असाल, जम्प, त्यानंतर धावत असाल, रन. म्हणजेच असा प्रत्येक क्रियापद की ज्याच्यातून एखादी कृती किंवा स्थिती दर्शवली जाते, ही सगळी उदाहरणं वर्बची आहेत. उदाहरण पाहूया वाक्यामध्ये याचा वापर कसा केला जातो. त्यानंतर बघूया. हर्ष प्लेड वेल इन द मॅच. कसा खेळला तो? चांगला खेळला. प्लेड हे झालं वर्ब. आणखी एक उदाहरण बघूया. सई प्रिपेअर्ड अ टी. सईने चहा बनविला, तयार केला. प्रिपेअर्ड म्हणजे तयार केला. अशा प्रकारची क्रियापद की जी एखादी ॲक्शन कृती दर्शवतात किंवा स्थिती वापरून आपण कित्येक वाक्य तयार करू शकतो. नेक्स्ट फ्रेंड्स, बिफोर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट, I request you to like, share and subscribe my eSanchi class. Okay, now next point is adverb. Adverb means a word which gives information, more information about a verb, adjective and other adverbs. असा शब्द की जो क्रियापद, विशेषण आणि इतर क्रिया विशेषणाविषयी अधिक माहिती देतो. याला आणखी एक खूण ओळखण्यासाठी आपल्याकडे क्लू कोणता आहे? क्रियापदाला तुम्ही कधी, केव्हा, कोठे, कसे, किती असा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला ॲडव्हर्ब मिळेल. उदाहरणार्थ पहिलं बघूया. फॉर एक्झाम्पल, शी रन्स फास्ट. क्रियापदाला प्रश्न विचारायचा, धावते. कशी धावते? फास्ट. हे झालं तुमचं ॲडव्हर्ब. हे झालं तुमचं ॲडव्हर्ब. आणखी एखादं उदाहरण बघूया. द ताजमहल इज व्हेरी ब्युटिफुल. आहे. कसं आहे हे? तर व्हेरी ब्युटिफुल. विशेषण कोणतं आहे? हे विशेषण आहे. विशेषणाविषयी इथं पहिल्या याच्या वाक्यामध्ये क्रियापदाला प्रश्न विचारला, इथं आपण ॲडजेक्टिव्ह विशेषणाला प्रश्न विचारूया. किती सुंदर आहे? फारच. म्हणजेच या ठिकाणी ॲडव्हर्ब काय झाले? व्हेरी हे या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणून आपल्याला ओळखता येईल. तर मित्रांनो, या पहिल्या भागामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे पहिले 4 प्रकार बघितलेले आहेत आणि उर्वरित प्रकार आपल्या सेकंड पार्ट मध्ये आहेत. अभ्यास करा. शंका असेल, राईट इन द कमेंट बॉक्स. आय विल डेफिनेटली ट्राय टू सॉल्व युअर और रिमूव्ह युअर डाउट्स.